वेलकम स्टुडंट. पाठीमागच्या पिरियडला आपण माहिती बघितलेली आहे पॉलिनेशन आणि पॉलिनेशनच्या टाईप्सबद्दल. आज माहिती बघणार आहोत आपण रिप्रोडक्शन इन लोअर प्लांट्स अँड हायर प्लांट्समधील पॉलिनेटिंग एजंटच्या संदर्भामध्ये. पॉलिनेटिंग एजंट्सची व्याख्या या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. The agents which are essential for pollination are called as pollinating agents. The agents which are essential for pollination are called as pollinating agents. पॉलिनेशन घडून आणण्यासाठी ज्या माध्यमांचा वापर केला जातो त्या माध्यमांना पॉलिनेटिंग एजंट्स असे म्हणतात. पॉलिनेटिंग एजंटचे दोन टाईप आहेत. पहिला टाईप आहे तो म्हणजे अबायोटिक एजंट आणि दुसरा टाईप आहे तो म्हणजे बायोटिक एजंट्स. अबायोटिक एजंट्स मेनली इन्क्लुडेड नॉन लिव्हिंग थिंग्स अँड that examples are wind and water. Next type, biotic agents. These are living and included mainly insects, birds, bats and snails. माहिती आपण नंतर पाहणार आहोत डिटेल्समध्ये. अबायोटिक एजंट्स. अबायोटिक एजंट्स. अबायोटिक एजंट्समध्ये सुरुवातीला माहिती बघणार आहोत आपण पॉलिनेशन बाय विंड. द पॉलिनेशन इन विच पोलन ग्रेन्स आर ट्रान्सफर्ड बाय विंड इज कॉल्ड ॲज anemophily or pollination by wind. The pollination in which pollen grains are transferred and deposited over the stigma of receptive flower is called as anemophily pollination or wind pollination. हे जे पॉलिनेशन आहे ते आपल्याला वेगवेगळ्या क्रॉप्समध्ये पाहायला मिळतं की ज्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल या ठिकाणी कॉर्न आहे, राईस आहे, बार्ली आहे, वीट्स, ओट्स आणि त्याचबरोबर प्लॅन्ट्समध्ये जर सांगायचं म्हटलं तर प्लाम्स आहे, पाम्स. त्याच्यानंतर माहिती बघणार आहोत आपण या ठिकाणी अडॅप्टेशन्स इन ॲनिमोफिलस फ्लावर. ॲनिमोफिलस फ्लावरमध्ये कोणकोणत्या प्रकारचे अडॅप्टेशन म्हणजेच बदल आहेत ते या ठिकाणी आपल्याला डिस्कस करता येतील. बदलची माहिती सांगत असताना किंवा अडॅप्टेशनची माहिती सांगत असताना महत्त्वाच्या 3 गोष्टीवर आपण भर देणार आहोत. एक म्हणजे फ्लावर, दुसरं म्हणजे एंड्रोसियम आणि तिसरा पार्ट म्हणजे गायनोसियम. अडॅप्टेशनमध्ये या ठिकाणी माहिती सांगत असताना ॲनिमोफिलसचे एक्झाम्पल्स सुरुवातीला आपण बघणार आहोत आणि ते एक्झाम्पल समोर ठेवूनच या ठिकाणी आपण माहिती सांगणार आहोत. तर अडॅप्टेशनची माहिती बघण्या अगोदर एक्झाम्पल जर सांगायचे म्हटलं तर व्हीट आहे, राईस आहे, कॉर्न क्रॉप्स आहेत आणि त्याचबरोबर पाम ट्री आहे. अडॅप्टेशनमध्ये सुरुवातीला माहिती आपण फ्लावरच्या संदर्भामध्ये सांगता येईल. फ्लावर्स आर स्मॉल, इनकॉन्स्पिक्युअस, कलरलेस, विदाउट नेक्टर अँड फ्रॅग्रन्स. वाऱ्याच्या माध्यमातून पॉलिनेशन जर व्हायचं असेल तर या ठिकाणी फुलं जी असतात ती लहान, अस्पष्ट, कलरलेस आणि त्याचबरोबर
वासरहित फुलांची रचना आपल्याला पाहायला मिळते. माहिती आपण बघणार आहोत त्यानंतर या ठिकाणी अँड्रोसियम आणि गायनोसियमच्या संदर्भामध्ये. अँड्रोसियमची माहिती बघत असताना या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की जे पोलन ग्रेन्स आहेत ते पोलन ग्रेन्स लाईट वेट, ड्राय, प्रोड्युस्ड इन लार्ज क्वांटिटी आणि त्याचबरोबर यांचं वेस्टेज जास्त असल्यामुळं आणि त्या कारणाने पोलन ग्रेनची निर्मिती जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळते. गायनोसियमच्या संदर्भात माहिती सांगताना आपल्याला सांगता येईल की या ठिकाणी जो स्टिग्मा आहे तो स्टिग्मा फिदरी असतो, पंखासारखा असतो की जेणेकरून हे पंख काय करतात, पोलन ग्रेन्सला ट्रॅप करतात. जे स्टॅमेन्स आहेत, स्टॅमेनमध्ये फिलामेंट्स लॉंग असतो आणि त्याचबरोबर जे अँथर असतात ते फर्सॅटाईल असतात. फर्सॅटाईल अँथर म्हणजेच अशा प्रकारचे अँथर की ते फुलाच्या बाहेर येतात आणि जमिनीच्या बाजूने लटकते पाहायला मिळतात. स्टॅमेन्स अँड स्टिग्माज आर एक्सपोज्ड टू एअर करंट आणि अशा पद्धतीने हे फुलाच्या बाहेर आल्यामुळं हवेच्या माध्यमातून ते सहजासहजी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जातात. अशा पद्धतीचे बदल आपल्याला या ठिकाणी ॲनिमोफिलीमध्ये सांगता येतील. ॲनिमोफिलीचं एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. फीट असेल, राय असेल किंवा मेज असेल. मेजमध्ये जर सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी मेजमध्ये हा मेल इन्फ्लोरेसन्स आहे, खालच्या बाजूला फिमेल इन्फ्लोरेसन्स आहे. मेल इन्फ्लोरेसन्समध्ये अँथर, पोलन ग्रेन्स तयार होतात आणि अशा पद्धतीचे अँथर आणि पोलन ग्रेन्स हे काय होतात, मेल फ्लावर्स खालच्या बाजूला आहे त्याच्यावरती जाऊन हवेच्या माध्यमातून डिपॉझिट होतात आणि पॉलिनेशन घडून येतं. दुसरा टाईप आपण या ठिकाणी बघणार आहोत तो म्हणजे पॉलिनेशन बाय वॉटर. जर वॉटरच्या सहाय्याने पॉलिनेशन होत असेल तर त्यावेळेस त्याला टर्म वापरली जाते हायड्रोफिली. पॉलिनेशन बाय वॉटर की ज्याला हायड्रो म्हणजे वॉटर, फिली म्हणजे पॉलिनेशन. व्याख्या सांगता येईल आपल्याला या ठिकाणी. दी पॉलिनेशन इन विच पोलन ग्रेन्स आर ट्रान्सफर्ड बाय वॉटर इज कॉल्ड पॉलिनेशन बाय वॉटर और हायड्रोफिली. हायड्रोफिलीमध्ये असणारे जे अडॅप्टेशन्स आहेत किंवा जे फ्लावर आहे त्याला आपण हायड्रोफिलस असं म्हणतो आणि अशा हायड्रोफिलस फ्लावरमध्ये जे बदल आहेत ते बदल किंवा अडॅप्टेशन्स आपल्याला सांगता येतील. फ्लावर्स आर स्मॉल अँड इनकॉन्स्पिक्युअस. दुसरा बदल सांगता येईल पेरियांच्या संदर्भामध्ये. पेरियांथ अँड अदर फ्लोरल पार्ट्स आर अनवेटेबल. जर कॅलेक्स आणि करोला ॲबसेंट असतील तर त्यावेळेस त्याला पेरियांथ, त्याच्याऐवजी कॅलेक्स करोला नसतात आणि त्याच्याऐवजी जे वेगळं रिप्रोडक्टिव्ह ओरल तयार होतं त्याला आपण पेरियांथ असं म्हणतो. आणि अशा प्रकारचा पेरियांथ आणि बाकीचे फ्लोरल ओरल्स जे असतात ते अनवेटेबल असतात, म्हणजेच ते ओले होत नाही. पुढचा बदल आपल्याला सांगता येईल या ठिकाणी. फ्लावर्स आर कलरलेस अँड विदाऊट नेक्टर ॲज वेल ॲज फ्रॅग्रन्स. पुढचा बदल सांगता येईल. पोलन ग्रेन्स आर लॉंग अँड अनवेटेबल ड्यू टू प्रेझेन्स ऑफ म्युसिलेज. हे जे पोलन ग्रेन्स आहेत किंवा फ्लोरल पार्ट्स आहेत त्यांच्यावरती म्युसिलेज असतो आणि म्युसिलेज असल्यामुळं या ठिकाणी ती फुलं किंवा फुलामध्ये असणारे पोलन ग्रेन्स हे ओले होत नाहीत किंवा त्याच्यासाठी शब्द वापरला जातो अनवेटेबल. पोलन ग्रेन्स आर प्रोड्युस्ड इन लार्ज क्वांटिटी अँड विदाऊट एक्झाईन. या पोलन ग्रेनचं वैशिष्ट्य आहे की याच्यावरती एक्झाईन आपल्याला पाहायला मिळत नाही
आणि हायड्रोफिलीचे एक्झाम्पल्स या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. मोनोकॉट्समधील जे काही ॲक्वॅटिक प्लॅन्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये व्हॅलिस्नेरिया, झोस्टेरा आणि सिरॅटोफायलम. हायड्रोफिलीचे या ठिकानी 2 टाईप आहेत. पहिला टाईप आहे की ज्याला म्हणतात हायपोहायड्रोफिली आणि दुसरा जो टाईप आहे त्याला इपिहायड्रोफिली. माहिती बघणार आहोत आपण हायपोहायड्रोफिलीच्या संदर्भामध्ये. दी पॉलिनेशन विच ऑकर्स बिलो दी सरफेस ऑफ वॉटर इज कॉल्ड ॲज हायपोहायड्रोफिली. पाण्याच्या खालच्या बाजूने जर पॉलिनेशन घडून येत असेल तर त्यावेळेस त्याला आपण हायपोहायड्रोफिली असं म्हणतो. हायपोहायड्रोफिलीमध्ये जे काय ॲडॅप्टेशन्स आहेत ते ॲडॅप्टेशन या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. पोलन ग्रेन्स आर हेवियर दॅन वॉटर सो दॅट दे सिंक डाऊन इन वॉटर. फुलाची जी डेन्सिटी असणार आहे किंवा फुलं आणि फुलामध्ये असणारे जे काही पोलन ग्रेन्स आहेत, पर्टिक्युलरली पोलन ग्रेन्स हे पाण्याच्या वजनाच्या तुलनेने जास्त असतात आणि म्हणून ते पाण्याच्या खालच्या बाजूला तरंगतात. पोलन ग्रेन्स कॉट बाय स्टिग्माज ऑफ फिमेल फ्लावर्स. आणि अशा पद्धतीने जे काही पोलन ग्रेन्स आहेत ते फिमेल फ्लावरमधला जो स्टिग्मा आहे तो त्यांना कॉट किंवा पकडून ठेवतो. वैशिष्ट्य म्हणजे जे काही पोलन ग्रेन्स आहेत हे हायपोहायड्रोफिलीमधील किंवा पर्टिक्युलरली एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर झोस्टेरा आहे आणि ह्या झोस्टेरामधील जे काही पोलन ग्रेन्स आहेत ते लॉंग रिबन शेप्ड आणि त्याचबरोबर एक झाईन शिवाय पाहायला मिळतात. हायपोहायड्रोफिलीचं एक्झाम्पल आपल्याला झोस्टेरा हे सांगता येईल किंवा त्यालाच सी ग्रास असंही म्हणतात. त्याच्यानंतर माहिती बघणार आहोत आपण इपिहायड्रोफिलीची व्याख्या आपल्याला सांगता येईल. या ठिकाणी इपी म्हणजे अबव, हायड्रो म्हणजे वॉटर. दी पॉलिनेशन विच ऑकर्स ऑन दी सरफेस ऑफ वॉटर इज कॉल्ड इपिहायड्रोफिली. इपिहायड्रोफिलीमध्ये जी ग्रॅव्हिटी असणार आहे, ग्रॅव्हिटी पाण्याची आणि पोलन ग्रेनची ही इक्वल पाहायला मिळते आणि त्यामुळं पोलन ग्रेन्स हे पाण्यावरती तरंगतात. दी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ पोलन ग्रेन्स इज इक्वल टू दॅट ऑफ वॉटर सो दॅट दे फ्लोट ऑन दी सरफेस ऑफ वॉटर. एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला सांगता येईल फॅलिस्नेरिया हे एक सबमर्ज्ड डायोसियस फ्लावर आहे. डायोसियस म्हणजे मेल आणि फिमेल फ्लावर्स प्रोड्यूस्ड ऑन सेपरेट प्लॅन्ट्स. फिमेल फ्लावर्स आहेत त्यांच्यामध्ये कॉइल्ड आणि लॉंग पेडिसिल असतो. पेडिसिल फुलाच्या देठाला आपण पेडिसिल असं म्हणतो आणि ह्या फिमेल फ्लावरमध्ये जो पेडिसिल तो लॉंग असतो आणि त्याचबरोबर तो कॉइल्ड असतो. सो दॅट फिमेल फ्लावर्स रीच दी वॉटर सरफेस टेम्पररी टू एन्श्युअर पॉलिनेशन. आणि त्यामुळं तो त्या फुलाला पेडिसिल लॉंग असल्यामुळं फुलाला वॉटर सरफेसवरती नेतो टेम्पररी. कशासाठी? तर पॉलिनेशन घडून आणण्यासाठी. आणि पॉलिनेशन झाल्यानंतर तो पेडिसिल कॉईल होतो आणि फिमेल फ्लावरला पुन्हा त्याच्या पोझिशनला आणतो. अशा पद्धतीने या ठिकाणी फिमेल फ्लावरच्या संदर्भात माहिती आपल्याला सांगता येईल. जे मेल फ्लावर्स आहेत, मेल फ्लावर्स अल्सो फ्लोट ऑन दी सरफेस ऑफ वॉटर. म्हणजे जे मेल फ्लावर आहेत ते पाण्यावरतीच तरंगतात आणि त्यांचे पोलन ग्रेनसुद्धा पाण्यावरती तरंगतात. ते फिमेल फ्लावरच्या कॉन्टॅक्टमध्ये गेले की त्या ठिकाणी पॉलिनेशन घडून येतं. फॅलिस्नेरेशिया शिवाय आपल्याला काही बाकीचे एक्झाम्पल सांगता येतील की ज्याच्यामध्ये काही ॲनिमोफिलस आहेत.
ॲनिमोफिलसचं एक्झाम्पल पोटॅमोजिटॉन सांगता येईल किंवा हॅलोगॅरिस आहे, पोटॅमोजिटॉन किंवा हॅलोगॅरिस, किंवा एंटोमोफिलस म्हणजे इन्सेक्टच्या साह्याने पॉलिनेशन घडून आणणारे परंतु पाण्यामध्ये राहणारे काही प्लॅन्ट्स आहेत की जे एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला मेन्शन करता येतील. लोटस आहे, वॉटर हायासिंथ आहे किंवा वॉटर लिली आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला फॅलिस्नेरियाचं एक्झाम्पल डायग्रॅम